या ठिकाणी इंग्रजीचा प्रश्न आहे. प्रश्न व्होकॅबुलरचा म्हणूया. कंप्लीट द सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन गिव्हन बिलो द सेंटेन्स. आवर स्कूल डॅड एज रायव्हल्स इझिली. बघा, आवर स्कूल म्हणजे आमच्या शाळेने रायव्हल्स इझिली म्हणजे लढाई म्हणूया आपण, ती बीट केली की बेट केली. बघा इंटरेस्टिंग आहे. ए आणि डी बोथ, सी अँड डी बोथ, ए ओनली बी ओनली. काय करतोय आम्ही? कोणाला तरी हरवतोय, कोणाच्या विरोधात तरी जिंकतो आहे. मग त्याला आम्ही काय म्हणणार? हे बघा, हे बेट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. बेट म्हणजे पैज लावणं वगैरे ते म्हणतो आपण. हा बीट जो आहे हा वेगळा आहे. इथे बीट जे आहे ना, हे बीट म्हणजे एखाद्याला पराभूत करतो आम्ही, त्यासाठी BEAT वापरला जातो. थोडंसं समजून घेऊया. बघा या ठिकाणी बीट म्हणजे पराभूत करणे. आमच्या शाळेने त्या ठिकाणी त्यांना पराभूत केले. बीट, हे जे बीट आहे ना, हे बाईटचं भूतकाळ आहे. बीट चावले, तो इथे काही त्याचा संदर्भ नाहीये. हे बीट म्हणजे आपलं बीट खातो आपण भाजीपाला, जे आपण बीट ते कंदमुळ्यासारखं खातो इथे. आणि बीट म्हणजे पैज लावून. आता हा जो आपलं उत्तर जे आहे बीट म्हणजे पराभूत करणे. आवर टीम बीट द अदर टीम. बघा याचा वापर आणखी कसा होतोय. त्यानंतर सी बीट्स हर कॉम्पिटिटर्स इझिली. सी बीट्स म्हणजे पुन्हा एकदा पराभूत करणे. हे प्रश्न आहे ना MPSC कंबाईन, त्याच्यानंतर सरळ सेवेची एक्झाम, तलाठी, सगळ्या परीक्षांना अशा पद्धतीचे प्रश्न येत राहणार आहेत आणि घेत राहणार आहोत आपण. तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करत चला व्हिडिओजला. हा जो बीट आहे बाईटचं या ठिकाणी भूतकाळी रूप. द डॉग बीट द मॅन. बघा अशा पद्धतीने वापरू शकतो. हे जे बेट आहे, बेट म्हणजे पैज लावणे. टू गॅम्बल ऑर टू वॅगर असं आपण त्याला म्हणतोय. दे बेट ऑन द मॅच, सट्टा वगैरे जे म्हणतोय आपण, त्यातला हा प्रकार या ठिकाणी झाला.